जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. कुठून आलेत सर तुम्ही मॅडम? एरोंडोल, कुठून आलाय? जळगाव जिल्ह्यात. जळगाव जिल्ह्यात. ओके. नाव सांगा मॅडम तुमचं. निलंबरी शशिकांत पाटील, राहणार एरोंडोल. काय त्रास होतो मॅडम तुम्हाला? मला पायांच्या नसांचा प्रॉब्लेम होता, गुडघ्याचा प्रॉब्लेम होता, मांडी घालता येत नव्हतं मला. किती पण दिवसापासून मांडी घालता येत नव्हती? जवळजवळ 1.5-2 वर्षापासून. 2 वर्षापासून त्रास होतो? हो हो, पुण्याला जाऊन. किती ट्रीटमेंट झाल्या माझ्याकडे? तुमच्याकडे पहिली झाली, आता नंतरची दुसरी आहे आजची. आजची दुसरी आहे. हो. किती फरक पडला मॅडम तुम्हाला? 100% फरक आहे सर. मांडी घालता येते आता? हो हो. दाखवा बरं मांडी. अशी मांडी किती लागून घालता येत नव्हती तुम्हाला? 2 वर्षापासून साधारण. साधारण 2 वर्ष त्रास होतो. दवाखाने काय केले याच्या आधी? पुण्याला केले संचेतीमध्ये, त्याच्यानंतर मुंबईला. फक्त गावाचे नाव सांगू शकता? पुण्याला, मुंबईला. ओके. इकडे संभाजीनगर वगैरे पण गेले? नाही नाही नाही, लांब येते तुम्हाला? जळगाव. जळगाव मध्ये गेले. आता माझ्याकडे साधारण तुम्हाला किती टक्के बरं वाटलं? खूप बरं वाटलं सर. 100%. 100%. 100% बरं वाटलं. ठीक आहे. तर तुमच्या एरोंडोलच्या पेशंटसाठी काय सांगू इच्छिता? मी तर त्यांना तुमच्याच कडचा ऍड्रेस देईल. व्हिडिओद्वारे काय मेसेज करू शकता? इकडे तिकडे जाण्यापेक्षा, इकडे तिकडे वेळ वाया घालण्यापेक्षा सरळ चोंडीला यायचं. श्री दत्तगुरु आश्रम जे आहे चोंडी, इथे यायचं आणि अगदी कमी पैशात खात्रीशीर इलाज करून घ्यायचा. किती बरं वाटलं तुमच्या मेसेजला? 100% बरं आहे. आणि तुम्ही पण त्रस्त असाल ना काय? प्रत्येक ठिकाणी मला सोबत घेऊन जावं लागायचं ना सरकारना. दवाखान्यांमध्ये मला सोबत घेऊन जावं लागायचं. तर मी स्वतः उलट त्रासून गेलेलो होतो. हा बरोबर आहे. हा पूर्ण. हो 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 हो. त्याच्यामुळे हिशोबाने किती बरं वाटलं ताईंना? माझ्या हिशोबाने तर 100% बरं वाटलं. कारण आता आम्ही आज इथे डबा खाल्ला, तर डबा खाताना मांडी वळून तिने ओट्यावर बसून डबा खाल्ला. आताही माझून हो अजूनही मांडी घातलेली आहे. तर पहिली अशी मांडीच घालता येत नव्हती. इव्हन घरातही खाली बसता येत नव्हतं, खुर्चीवरच बसावं लागायचं. हा, ऑपरेशन सांगितलं होतं त्यांनी. पार्शियल नी रिप्लेसमेंट करायला सांगितलं होतं आम्हाला पुण्याला. परंतु आम्ही कमी वय असल्यामुळे तो निर्णय टाळला. हा, आणि आम्हाला माझ्या पुतण्याने यूट्यूबवर पाहुणे सांगितलं, हर्षलने जे आहे ते आम्हाला यूट्यूबवर पाहिलं. त्याने आम्हाला तुमचा रेफरन्स दिला. मागच्या पहिल्या पिढीला तो पण स्वतः सोबत आलेला होता. पहिली ट्रीटमेंट केल्यावरच आम्हाला लगेच फरक जाणवला. हा, आणि आज तर म्हणजे आम्ही ज्यावेळेला डबा खाल्ला तर अक्षरशः तिने मांडी वळून जसं आता बसलेली आहे त्या पद्धतीने मांडी वळून अगदी पद्धतशीर, अगदी 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 मनापासून समाधान वाटलं, अगदी मनापासून. ओके, धन्यवाद सर, धन्यवाद. आपण व्हिडिओ मध्ये टाकतो. एकदा येणार तर वेदना विसराल, एकदा याल तर वेदना विसराल. नक्कीच नक्कीच. अगदी आपलं जे ब्रीद वाक्य आहे ते अगदी 100% खरं आहे. 100%. हां, ओके. वेलकम सर, थँक्यू.